नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राणीच रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चला तर आज मस्त की वांगं भरीत बनवूया. आता रोज रोज भाजीला काय बनवायचं प्रत्येक गृहिणीचं टेन्शन असतंच. मग तर आमच्याकडे तर महिन्यातून 2-3 वेळेला किंवा 4 वेळेला अगदीच वांगं भरीत बनवलं जातं. त्यासाठी काळं वाटण मस्त घेतलं आहे, शेंगदाण्याचा कूट, हळद, मीठ, हिंग, धना पावडर घेतलेला आहे, लाल तिखट छानपैकी आणि छान हिंग घेऊन एकत्र करून मिक्स करून घ्यायचे. आता इथं वांग्याचे काटे काढून घेतले आहेत, एक बघा मस्त की साफ करून घेतले आहेत. अगदीच असे 4 भाग करायचे, आतमध्ये बघून घ्यायचा, कीड वगैरे असेल तर काढून टाकायचे आणि छानपैकी 4 भाग करून त्याचे अर्धे अर्धे मोडून घेतले आहेत. आता इथं छानपैकी छान असे 4-4 कापा करून दिले आहेत आणि आता आपण त्याच्यामध्ये सगळा मसाला भरूया. आता स्टफिंगचा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे आणि छानपैकी वांगं भरीतमध्ये भरून घेत. तर वांग्यामध्ये छान भरून घेतलं की हा वांगा एकदम मस्त की कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा वांगा परतवून घ्यायचा. इकडून तिकडून हलवून घेतलं की छानपैकी छान असं तळलं जातो वांगा. एकदम झटपट आणि मस्त 5-10 मिनटात होणारी, अगदीच तुम्ही टिफिनसाठी झटपट सकाळी बनवू शकता, जेवणासाठी बनवू शकता, मुलांच्या मिस्टरांच्या टिफिनसाठी बनवू शकता. भाकरीबरोबर, बाजरीच्या तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागतो वांगं भरीत, चपातीबरोबर छान लागतो. आता मी चपातीबरोबरच बनवलेलं आहे, दाखवलं आहे मी तुम्हाला. बाजूला बघा चपातीही करत आहे आणि बाजूला वांगं भरीत बनवून घेतलं आहे. साध्या सिंपल रेसिपी असतात, रोज रोज मी टाकत असे. फिशेस म्हणजे छान मच्छीच्या असतात गावच्या पद्धतीच्या, आणि छान छान रेसिपी भाज्यांच्या टिफिनच्या टाकत असे. जाऊन बघू शकता, राणी रेसिपीला व्हिजिट देऊ शकता. आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आता इथे छान वांगी सगळी भरून घेतलीत. मी एक टॅमॅटोही कापून घेतले, तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. टॅमॅटोही टाकायचं, तुम्हाला बटाटा आवडत असेल तर बटाटाही टाकू शकता. मी फक्त वांगा आणि टॅमॅटो टाकून घेतले आणि एक नंबर वांगा भरीत होतो. नक्कीच थोडंसं पाणी टाकायचं, वाफेवर शिजून द्यायचं आणि अशी भाजी एकदा करून बघा. साध्या सिंपल पद्धतीची असते पण छान असतात, नक्कीच करून बघा. आता ही भाजी तुम्ही नक्कीच करून बघा, सुंदर अशी ही भाजी तयार होणार आहे. 5-10 मिनटात होणार आहे आणि शांत मस्त की वाफेवर शिजून द्याय. थोडं पाणी टाकायचं म्हणजे छान दमावर शिजून द्यायचं. अगदीच थोडं पाणी टाकायचं म्हणजे दमावर शिजली जाते आणि अशा प्रकारचा वांगा भरीत बघा, ते सुंदर होतो. तुम्ही नक्कीच करून बघा. तर 10-15 मिनटात नक्कीच होते, पण तुम्हाला जर जास्तच घ्यायचं आहे तुम्ही कुकरलाही लावू शकता आणि एक शिट्टीमध्ये वांगं भरीत तयार. अशा प्रकारचं वांगं भरीत नक्कीच बनवून बघा आणि इथं सुंदर असं वांगं भरीत तयार झालं आहे. चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बघायला, तोपर्यंत बाय बाय. तर मी चपाती आणि वांगं भरीत बनवून घेतलेलं, मग या खायला वांगं भरीत आणि चपाती. आजचा मेनू वांगं भरीत आणि चपाती. तुम्ही नक्की काय केलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया, चला.